श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात विजयी झाल्याशिवाय रणांगण कधी सोडायचं नसतं. जिथं आपली कदर नसते तिथं आपण कधीच जायचं नसतं. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नसतं. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी कधीच करत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नसतो. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकट आली तरी कधी हार मानायचं नाही. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. श्रोते हो, आपल्यावर प्रेम करणाऱ्या जिवलगाची साथ कधी सोडायची नसते. धन दौलत गाडी बंगला किती असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण असते आणि म्हणूनच विजयी झाल्याशिवाय हे रणांगण कधी सोडायचं नसतं. इतका जरी आपण विचार केला तरी श्रोते हो, आयुष्याचा प्रवास हा आपला आनंदाचा होऊन जाईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपला वेळेवर वापर करून घेणारी लोक ही आपली दिसत असली तरी आपली कधीच नसतात. प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा हवा असतो, तर कधी माणसं हवी असतात. या तिन्ही गोष्टी पलीकडं प्रॉब्लेम कधी अस्तित्वातच नसतो. मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन. एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही आपण असणं याला सुखाची गुंतवणूक म्हणतात. आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही आपण नसणं याला सुखाची फसवणूक म्हणतात. जगाला कौतुक वाटावं म्हणून नाही, तर आईला अभिमान वाटावा म्हणून मोठं व्हायचं असतं. परिस्थिती ही कशी असो, आयुष्यात संतुलन महत्वाचं असतं. रागात कधीही कोणाला वाईट बोलू नका, कारण राग हा थोड्या वेळानं शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून राहतं. आयुष्यात कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे कॅमेऱ्याकडून शिकता आलं पाहिजे. दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करायला सुरुवात करणं ही स्वतःच्या अधोगतीची पहिली पायरी असते. आयुष्यातील सगळी गोड फळं चाखता येतात, फक्त योग्य वेळी अचूक नेम साधता आला पाहिजे. दगड पाण्यात फक्त भिजत असतो आणि माती निरागसपणे विरघळत असते. भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळे नाती ही नितळ होत असतात. सतत वाहत राहिलं की जवळ काही उरत नाही. संसार हा सुखाचा होण्यासाठी बायकोला मुठीत नाही तर मिठीत ठेवावं लागत असतं. एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लागत असेल तर सोडून द्या, विषय पण आणि त्या माणसाला पण.
जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत शून्य असते. एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेला आनंद पाहणं यासारखं सुख काहीच नसतं. कोणीतरी आपली समजूत घालण्यापेक्षा आपल्याच मनाला घातलेली समजूत ही जास्त प्रभावशाली ठरत असते. दुनियेची रीतच उलटी आहे. जो खोटा तोच मोठा. एखाद्याचं मन विकत घेता येईल एवढी संपत्ती जगात कोणाकडेच नाही. सध्याचं युग हे कलियुगाचं पर्व आहे. प्रत्येकालाच इथं गर्व आहे. मी आहे तर सगळं आहे, नाही तर सगळं व्यर्थ आहे. कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. म्हणून आदर सर्वांचा करा आणि हाच खरा मानवता धर्म आहे. प्रेमानं जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारं 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे. दुसऱ्याला आपण जेवढ्या सहज सल्ला देतो तेवढ्या सहजपणे ते स्वतःच्या आयुष्यात लागू करता आलं पाहिजे. नशिबाला पडलेली छिद्र ही कष्टानं शिवून काढायची असतात. जगात सगळ्यात मोठी वेदना म्हणजे आठवण. कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. खरेपणा सिद्ध करता येत नाही म्हणून कित्येकदा खरी माणसं परिस्थितीमुळं खोटी पडत असतात. माणसानं आपल्या भरवशावर जगावं. केसानं गळा कापणारे जेव्हा आपलेच असतात तेव्हा त्यातून सावरायला बऱ्याचदा आयुष्य निघून जातं. हलक्या कानाच्या माणसांना कान फुंकणाऱ्या लोकांची संगत लाभली की खूपदा जवळचं एखादं नातं तुटतं आणि आनंदी कुटुंब दुभंगून जातं. पैशाने श्रीमंत होणं हे खूप सोपं आहे, पण नात्याने समृद्ध होणं हे तितकंच कठीण आहे. देवपूजा एकवेळ करू नका, पण चुकी नसताना कोणाला त्रास देऊ नका. समोरचा व्यक्ती सारखे आपल्या चुका काढत असेल तर आपल्याविषयी त्याच्या मनात प्रचंड तिरस्कार दडलेला असतो. कातडीवर सुरकोत्या पडतच असतात, पण मनावर कधीच पडू देऊ नका.